वेलकम बॅक गाईस आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा डे 2 आहे आपला आणि सिरीज चालू केली आहे. तुम्हाला माहितीच आहे तसं. ब्लॉग आवडला नक्की कमेंट करा. प्रयत्न करतो रोज ब्लॉग करायचा. दिव्या ही बघा इकडे. वा हे काय ग्रीन ग्रीन. अच्छा हलकूची रोटी बनवते आहे म्हणजे ग्रीनवाली म्हणजे हे पालक आहे है ना. पालकची प्युरी बनवते. हे बघा हे बघा हे बघा वाव. हे ऍक्च्युली नाही पडलं. ऍक्च्युली स्पर्शला ना ग्रीन कलरची रोटी आवडते. मग ती पालकला असे हे करून प्युरी बनवून मग त्याचा तो कलर तशी ती रोटीमध्ये चपाती ग्रीन कलरची बनते आणि मग त्या हलकी की रोटी म्हणून तो ती खातो. हलकू हलकू हल्क हल्क है ना गिव्या. ही बघा इकडे गिव्या. काय नाही कशी तरी म्हणजे काय असं तर काय इकडे काय. तू बरोबर रेडी झालाय ना ड्रायव्हर वगैरे मारून आणि मला कामामध्ये पटकन घेऊन जातो. तर आता ठीक आहे. हे तर काम चालू राहू दे. अजून स्पर्श उठायचं त्याला ब्रेकफास्ट ती प्रिपेअर करते. आपल्या सगळ्यात आधी जे काम बाकी आहे तिकडे जाऊया. चला बाय. बाय म्हणजे लवकर येतोच आम्ही. हा मी आल्यावर आहे ना मी आज कुकिंग करणार आहे. ते कुठे गेली ते गाठे म्हणजे ती गाठ्याची भाजी म्हणून सेव टमाटर एकदम मस्त बनली. हे थोडे वेगळे गाठे आहेत. आम्ही थोडी वेगळी आहेत पण ठीक आहे. ह्याची भाजी पण खूप मस्त लागते. तर सेव टमाटर तू एक काम कर मी जाऊन तोपर्यंत तू सगळं कापून वगैरे ठेव ना. हे तर मीच करणार आहे ना. ते थोडी करणार आहे. मी करत नाही का करतो ना. काय का तू पण असं बोलते. चला आता आपण मंदिरात जाऊया. काय बोलते बघा जेवण करेल सुंदर पण पसारा बघा किती करेल असं बोलते मानुलती. मग ते खरंच आहे ना. हम्म तू मला कधी देणार आहे काय करून मँगो मस्तानी. अजून हे आंबे कच्चे आहेत ना बघू शकता तुम्ही इकडे. हे थोडे अजून प्रॉपर पिकले नाही आहेत केसरचे आंबे. तर ते कच्चे आहेत त्याच्यानंतर आपण मँगो मस्तानी बनवूया. ओके काय करू टॅमॅटो प्युरी का रोस्ट करू. प्युरी करून ठेव ना. रोस्ट नको करू प्युरी कर मग आपण त्याला बनवू. ओके चपातीचं पीठ म्हणून हा आलो. वा तर हे बघा बघू शकता कसं ग्रीन रोटी बनवायला पालकची प्युरी तिने याच्यामध्ये टाकली आहे. ग्रीन रोटी बनवायला मी कलर पण युज करू शकते पण कसा पालक त्याला समजणार पण नाही आणि तो पालक टाकायचा. असंच तुम्ही ह्याच्याबरोबर जर तुमचा मुलगा पालक म्हणजे खात नसेल तसं ट्राय करा त्याला नाही समजणार आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे पण ट्राय करू शकता. तो काय एवढंच का नाही खाणार आहे तर मग आपल्याला पण त्या ग्रीनच रोट्या तर आम्हाला पण असं आहे. आम्ही सगळे मिळून खाणार आहेत आज. हम्म. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ऍड काय करू शकतात. तुम्ही चीज पण ऍड करू शकतात आणि त्याच्याबरोबर तुम्ही पनीरची प्युरी करून पण टाकू शकतात. तसं जर स्पर्श इतकं खात नाही म्हणून त्याला न कळायला आम्ही असं करतो. जे लोक खात नाही त्यांना तुम्ही असं ट्राय करू शकता. आता तो मला बोलतो रॅम्बो रोटी पाहिजे पण आता त्यासाठी आता सगळं बीट आणायला लागेल. ते पण मी तुम्हाला दाखवेल. त्याला संध्याकाळी द्यायलाच लागेल मला रॅम्बो रोटी. हा ती रॅम्बो रोटी म्हणू शकतो आपण. म्हणजे भरवतो की हलकू खातो म्हणून तो असा झालाय. तुला हलकू सारखं बनायचं ना ताकदवर. इकडे बघा भाजी मार्केट लावलंय किब्याने. हा बघ हा मला मारतोय. बाबू बस झालं बाबू बस झालं बस झालं. तू का त्याची मस्ती करतो मग बसलेला होता तर. हे बघा किब्या इथे आली आहे. घेऊन आला इथे चॉप करून ठेवलंय. इथे ही कढई इथे हे आता मस्त पैकी बनवूया सेव टमाटर. आज मी थोडी शिमला मिर्च पण टाकणार आहे. ओके चल 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 बनवायला येऊ. चल फटाफट साईडला तर हो. हे ठेवून तर दे मला. बघू शकता गाईज आपली ही ग्रेव्ही आता ऑलमोस्ट रेडी आहे टमाटरसाठी. सेव टमाटरसाठी. हे इकडे आपले हे सेव जे गाठे आहेत ते आणि ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. सुपर स्मेल येतं. हे थोडं नंतर टाकणार आहे कारण गिब्याला थोडं ते असं शिमला मिरची थोडी कचकच लागली ना अर्धी कच्ची किती आवडते. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते टॅमॅटोची प्युरी मी करून ठेवलेली. कोथिंबीर मी कापले सगळं मी चॉपिंग करून दिलेली. त्याच्यानंतर मी मसाले सगळं टाकलेलं आहे. मग मला का बनवायला लावते तू. मग आता एवढं तुला सांगायचं असेल तर सांग आता. कारण गौरव खूप टेस्टी बनवतो. मी काय केलं मग मी काहीच नाही केलंय ना. हे सगळं ग्रेव्ही केलंय ना तू टाकले ना ग्रेव्ही करतोय. म्हणजे फक्त आता चमचा हलवतो म्हणजे त्याच्याने टेस्ट होते. नाही आता टेस्टी बनवेल तू. शिट बाबा. ठीक आहे थम्सअप घ्या आपल्याला पिऊ का.
आता पियायचं. थोडासा एखाद घोट मारला की जरा बघा इतकं गरम झालंय यार. टॅनिंग, टॅनिंग. हे बाबूचं आणि आमच्या दोघांचं. इमर्जन्सीला आणून ठेवलंय, म्हणजे तो थम्सअप मागेला साधा करून देतो. बाकी तो कधी असा थम्सअप पित नाही, फार कमी. पण आता आमचं ते गरमीमध्ये चालू झालंय ना, त्याचं नाटकं चालू झालंय. नाहीतर आधी तसं काय करायचं नाही. चला, लास्ट ब्लॉग मध्ये पण तू थम्सअप पित होती माहितीये ना, मी टाकलं होतं. काय वाटतंय पावर कमी झाली, थोडंसंच घेते जेवताना ठेवून. हे बघा गौरवची मेहनत. हे काय नुसतंच मी त्याला करू ना देत. असं तर बाकी सगळ्या बायका नवऱ्या जेवण करत असेल तर फक्त चॉपिंग करून देत असेल, पण मेन ग्रेव्ही बनवणं एकदम मेहनत. आणि तो कसा असतो, आपण कसं पटापट काम करायला म्हणून, पण एवढी टेस्ट आहे ना, मी काय बोलू. म्हणून काय नुसतंच ना मी पसारा काढायला रेडी होत. काय बोलते. हे बघा तवा कशी शाही सेव टमाटर. ये कशी म्हणून ठेवलंय पीठ. मज्जा येणार आहे आज. तर आता ही ग्रेव्ही आपण रेडी करून ठेवलेली आहे. आता जेव्हा आपल्याला खायचं असेल गिव्या चपाती जेव्हा बनवेल गरम गरम, तेव्हा त्याच्यात ते गाठे टाकून थोडस गरम केलं तर मस्त आहे. आता तो त्या कढईमध्ये नीट चालतो ना, म्हणून मी तो घेतलाय. बघू शकता हे पीठ तुम्हाला दाखवतो कसं असं थोडस पिस्ता कलरचं झालंय, लाईट ग्रीन. आणि आता ती चपाती रेडी झाली तव्यावर की ती प्रॉपर होईल. त्यात थोडं तेल वगैरे पडलं की ती प्रॉपर ग्रीन होईल, है ना. आणि बघा गिव्या कशी चपाती बनवते फटाफट. दाखवतो तुम्हाला. बिचारी रील वाल्यांना मी सांगू इच्छितो की ती रील मध्ये फक्त विलन करते, तशी ती नाही आहे. आणि हे कसं झालं, पालक आहे ना म्हणून हळू लाटायला लागते. सॉफ्ट झालं ना पीठ, थोडा वेळ ठेवलेलं ना एकदम सॉफ्ट झालं. बघू शकता आपली ग्रीन चपाती परोठा सारखा दिसतोय बघा. वाव. मला काय वापरायला लागतं. हा तर काय झालं त्याच्यानी, तू ते धुवून घे ना, बोलतो ना तुला धुवून घे. पण नंतर तुला परत ग्रेव्ही काढायला तसं लागेल ना. नाही नाही नको, आता मी दुसरा पण चमचा वापरू शकतो. हे बघा मस्त लागेल green. तुला. आणि आता हे कोणाला देणार आहे सदी, आपण आधी खाऊन घेऊया. तो नाही खाणार आहे म्हणतो, उठला लगेच. चला आता आपली चपाती रेडी आहे, ताटामध्ये देऊन ठेवली आहे. तर मला एक ट्रिक सांगतो. जेवढी भाजी हवी, जेवढी सर्व करायची तेवढीच साईडला त्याच्यातच गाठे घ्या. डायरेक्ट ह्याच्यात सगळे टाकले ना ते पूर्ण नरम पडणार, खायला मजा येणार नाही, है ना. सगळं खात असतील तर एकदा घे. तर इन्स्टंट खाणार असतील पटकन लगेचच. आणि आपली रोटी आहे, आम्ही काय करतो असं पहिल्यांदाच नाही, जेव्हा पण आम्ही चपाती करतो ना, गौरव काय करतो इकडेच असतो. मी एक चपाती बनवली का दुसरी, तसंच आम्ही खातो दोघं. बघू शकता मी थोडे याच्यात गाठे घेतलेत. हे आता याच्यात ही ग्रेव्ही टाकायची आणि नंतर त्या साईडला खायची, जितकी लागेल तितकी घ्या. तेव्हा ते ना मस्त क्रिस्पी लागतात. आता पकड ग, मला जमत नाहीये, व्हिडिओ कॅमेरा पण पकडायचा आहे. काय बघू आम्ही टाकते सोड. काढून घेते सगळी. येस बस बघा. आणि आता ती खायला जी मजा आहे ना, खूप मस्त. बघा रेडी आहे. रोटीच्या चक्कर मध्ये तेल जास्त घातलं. काय ना काय ना. अरे देवा. चला आता हे गिव्वेल आधी भरूया आपण, बघूया कसं असतं सिस्टम. पालक एक मिनिट मी खातो ग. खाली होती तसं लागतं ना. वाव. खरंच खूप मस्त झालंय की गौरव मला भरवतो, पण मला वेट नाही होत्या म्हणून मी स्वतःच्या हाताने घेतली. मस्त आहे. हलकू की रोटी विथ सेव टमाटर. या तुम्ही पण जेवायला. हा. आणि लोकांना काही लोकांना प्रश्न पडेल, तर म्हटलं रेसिपी कशी आहे. तर काहीच असं एवढं काहीच नाही आहे. टमाटोची प्युरी आणि स्पेशल काही मसालेच नाही, आपला घरचा मसाला आणि हळद, थोडीशी मीठ, राई, जिरं आणि थोडीशी उभी कापलेली मिरची, तिचा तडका दिला, राई जिऱ्याचा तडका दिला, प्युरी टाकली, नंतर आपले घरचे हळद मीठ मसाला टाकला. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय टाकलं ग, काहीच नाही टाकलं. हा, आणि कोथिंबीर आणि शिमला मिरची ऍड केली बरोबर. बस थोडं सुंदर झालं ना, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा. थंड नाही, हे गरम करणं झालं. ते फ्रीज मधून बाहेर काढून ठेवले मम्मानी, म्हणजे थंड नाही, ते गरम करणं झालं. सर्दी झालं. कोणी घेतलं, दे तुझं थम्सअप मला थोडस, मी पिऊन टाक. हा, काय लागतो रे, त्याच्या पाठी लागणार नाही तर कोणाच्या पाठी लागणार. रोटी केल्या ती खा. चल
ही बघा एकदा रोटी. हा आणि सांगायला विसरलो, काजू थोडेसे असे पिसून टाकले होते, त्याला थोडस क्रश केलं होतं. थोडा शाही पण आला त्याच्यामुळे आपल्या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये. थोडा मस्त वाटतं, म्हणजे एक वेगळीच फील, एक वेगळा टेस्ट येतो त्याच्यानी. तर हे घ्या घेऊया. थोडं गरम आहे. अरे बापरे, ठीक आहे ना. हम्म. शिमला मिरची लागते ना ती बघ. मजा आली. हे कसलं पाणी का तापतंय? इकडे ते भांडी असते बाबूला. बघा, आम्ही 2च जण राहतो, भांडी बघा किती. कारण तिसरा पण आहे. काय काय सगळं वेगवेगळं असतं ना, खूप साऱ्या गोष्टी. काही लोक रील्सला सिरियसली लाईफ समजतात, ठीक आहे, मला काहीच नाही फरक पडत. आणि आता मी म्हणून तो मला बोललाय की आता थोडस वेगळा रील करूया आपण. मग तू राहा घरात, जाऊ नको कुठेच, घरातच राहा. काय गरज होती आता पसारा करायची? मला पण आता व्हिडिओ करून साडी घालायची आहे ना, अख्खा टाइम करतो. असं नाही की 1-2दा 3दा करेल, तर दिवसातून मी किती वेळा बिछाना आवरू? मला तो 20-30 वेळा हा करतो, मुद्दाम करतो का काय माहित, मला कळत नाही. तुला मजा येते असं मम्माला त्रास द्यायला? गप्पा नाही मारायची, मला तिकडे जायचं तेव्हा त्याच्यावर पूछून दे. ह्याला काय प्रॉब्लेम असतो काय माहित. गौरव आणि मी बोलली ना, त्याला प्रॉब्लेमच असतो, काय माहित नाही मला काय. जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत असतो तर इकडे टीव्ही लावून, जेव्हा व्हिडिओ नसतो बनवत टीव्ही लावून दिला तर गपचूप बसतो. पण जेव्हा आम्ही व्हिडिओ नसतील बनवत तेव्हा तर काय रे, टीव्ही लावून दिला तरी आपल्या इकडे येतो व्हिडिओ बनव, मुद्दामून. म्हणजे फक्त आम्ही दोघं काय करत असेल तर, आणि नाही बनवत असेल तेव्हा तर गपचूप बसून आली, इथून उठणार पण नाही. गलती आहे. काय गलती आहे? हा, गप्पा मारायचा समय मला माझ्या टेशनला मला पोचून दे, मग तुम्ही जितनी त्या गप्पा मारा. असे काय डोळे करतो? काय आता स्पर्शला आम्ही सोडून येतोय आजीकडे. नुसती डोकं खाल्ले ग माझ्याकडे. आणि आल्यावर मग डाळ भात खा. हा हा ठीक आहे. हळू. आज मम्मा मुझे रात को भी भेजने वाली है. हाँ. बघा स्पर्शला इकडे सोडले आता मी. ओय, आणि आताचा गेम काय चालू आहे इथे? ए तुम माझं बोला. हा, माझं दिलं. युवा बघा आज रेड साडीमध्ये मस्त दिसत होती. तर आजचा व्लॉग ॲक्च्युली काय झाला ना, मी व्लॉग 3-4 दिवसापासून शूट केलेला, पण एवढं म्हणजे ती फाईल एडिट 3-4 दिवसापासून एडिट केलेली मी. माझं डोकं ह्याच्यासाठी फिरलं की मी एवढं सगळं मेहनत केली आणि ती करप्ट झाली फाईल, आणि मग एवढं मनच लागत नव्हतं. नाही तर ब्लॉग तुम्हाला ना मंडेपासूनच आले असते. मग शेवटी आज परत मनावर घेतलं, तो ब्लॉग एडिट केला एवढं बसून, आणि मग तो आता अपलोड केला, आणि त्यानंतर रील शूट वगैरे. मग हिला बोललो आता परत रेग्युलर ब्लॉग चालू पण केला. आता आणि मला 1 मिनिट पण नाही सांगितलं, म्हणजे सांगितलं पण नाही, पटकन सडनली आला आणि मी एकदम शॉक झाली. कपडे म्हणजे थांब एकदम अचानक. किंवा रोजची कामं करते, शूट झाल्यानंतर आता हे कपडे वगैरे तिथे ते घडी करणं वगैरे, वाळत घातलेले कपडे वगैरे सगळं ठेवणं वगैरे चालू आहे. आणि तेच बोलतो, ही एवढी सुंदर का दिसते, तर ते रील साठी ती अशी नक्कीच होती. मी काय नाही रील होती. नटलंय खरंच, पावडर सुद्धा नाही लावले, फक्त लिपस्टिक. आणि बघ ना बाबूची शपथ, पावडर बिवडर काहीच नाही लावले. आता चालला क्रिकेट खेळायला म्हणून आला त्या नाही, आता एडिटिंग आहे थोडीशी, ती रील एडिट करून पब्लिश करायची, मग नंतर बाकीचे काम. चला तू चहा कर दिल पर्यंत. स्पर्श क्या कर रहे हो? पॉपकॉर्न बनाने के लिए निकल रहा हूँ. एक पुक पुक. क्या तुम पुक पुक हो? नहीं दादा, मैं पॉपकॉर्न बेचने वाला हूँ. मैं वैन लेके पॉपकॉर्न बेच रहा हूँ बस. अच्छा, वैन लेके पॉपकॉर्न बेच रहे हो. काय? बघा घेऊया चहा आणि बटर खाते, कशी बटर सारखी झाली आहे बघा. मला बटर खूप आवडतं लहानपणापासून. बटर माझं फेवरेट. मी त्याच्यासोबत किती पण बटर खाऊ शकते. या चहा प्यायला. या चहा बटर खायला. गिव्याला खायचंय आंबा, मग ठीक आहे म्हटलं देतो. तिला भीती वाटते असं, ती जेव्हा कापून घेतं ती कन्फर्म नाही होत, त्याच्यावर ते जे त्याचं जे चीक असतं ते लागलं की तिचा अख्खं वाट लागून जाते. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता केसर आंबा आहे, मी कसा कट केलाय. आणि आता ह्याला असं करूया की हे असं होईल एकदम मस्त वाला, है ना. आता हे कसं मस्त दिसतंय,
घेन हा वाला पण. वाव, हे तर मस्तच वाटतंय. ती खुशच होईल. आलो आलो, तू थांब, मी तिकडेच आलो. तू नको येऊ इकडे. मला काहीतरी आठवलं. कसं वाटतंय बघ. तू आलीस तर आता बघच, काय मी मँगो कसा तुला सजवून देतोय. त्या मस्त मिल्कशेक आणि ह्याच्यामध्ये कसं आहे? मँगोचे असे बॉक्स बॉक्स करून हे बघा द्यायचे. किती ते मस्त आहे मला ना. आठवलं. वाव, आता खा. मी खाणार. तो तसाच घेऊन चालली तो. अगं चीज काढलं की नाही? मी एकच माईक लावलाय, मग तुझा आवाज नसेल येत. अरे डोंट वरी खाव खा. काढलं. हो हो, नो प्रॉब्लेम. कसं आहे, छान आहे. खरंच म्हणजे वाटतं की म्हणजे पिकलाय का, म्हणजे आपल्याला वाटत होतं की थोडं आंबट लागेल वगैरे, असं काय. थोडं अजून मला वाटतं उद्या छान लागेल थोडासा, म्हणजे एवढा म्हणजे पण आता आज नाही कापूया, उद्याच कापूया ना. चालेल चालेल. तिचा खूप फेवरेट आहे केसर. केसर केसर हापूस सगळं मला मँगो खूप आवडतं. आणि मी लहान होती त्या मम्मीने असा आंबा आणलेला, खूप छोटी, म्हणजे मला वाटतं स्पर्श एवढी, आणि त्या मी बघितलेला तो पूर्ण ऑरेंज ऑरेंज, आणि मी तसंच, मला काय माहित नव्हतं ना, मम्मीचं लक्ष होतं, मी तसंच खाऊन टाकलेला. आणि त्याच्यानंतर जे माझ्या नाकावर आणि पूर्ण असं चीक उभारलेलं, 1 महिना राहिलेलं, त्याचे साल वगैरे किती झालं. आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली मला वाटतं 1 ते 2 वर्ष आधी गौरवने आंबे आणलेले, तर मी त्याला कापून दिले. मी तरी पण किती काळजी करून, तरी पण ते एवढं प्युअर होतं ना, फक्त त्याचा असा हात कापून धुतलेला, त्या हात लावला, इथे माझं पूर्ण असं इकडे ब्लॅक ब्लॅक झालेला पूर्ण. येस येस. त्याच्यानंतर मी ठरवलं बाबा मी नाही कापणार. म्हणून तिला कापून द्यावा लागतो. मजा आहे. का लागतंय कशाला? कारण तो पूर्णपणे पिकला नाही ना नीट, म्हणून तसं लागतोय. काय होणार नाही मला. नाही नाही, मी ते नीट काढून दिलंय. हा, स्पर्शला सध्या तिला त्याला मामाकडे सोडलंय. आणि ही बघ कसं आंबावाली. ओ हॅलो, उडूनच पडली आहे ही तर. स्पर्श केलाय का थोडं शांत शांत वाटतंय.